भागवत महापुराण की जय, राधा राणी की जय. पहा, काल आता आपण अक्रूर श्रीकृष्णाला घ्यायला आला इथपर्यंत कथा ऐकली. तेव्हा गोकुळातल्या बाया माणसं सगळे अक्रूराला बोलू लागले, अक्रूरा किती क्रूर आहेस रे तू. तुझ्या आईनं नाव ठेवलं, विनाकारण नाव ठेवलं अक्रूर, की आजपर्यंत श्रीकृष्ण परमात्माले मारण्यासाठी कंसाने कितीतरी लोक पाठवले, आणि आता तू स्वतः आमच्या देवाले घ्यायला आला. खरंच तुझं नाव क्रूरच आहे. बाया रडू लागल्या, माणसं रडू लागले, गायी हमरू लागल्या, वासर हमरू लागले. पण श्रीकृष्ण परमात्माने सांगितलं, हा गेलो हा आलो, काही टेन्शन घेऊ नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता अक्रूर काकाच्या रथावर श्रीकृष्ण परमात्मा बलराम दादा बसले. बाकीच्या लोकांना आपापल्या बैलगाड्या घेतल्या, नंदराजानं आपला रथ घेतला. सगळ्या गावातले लोक निघाले. आता जायचं कुठं? मथुरेला जायचं आहे धनुर्यागासाठी. कंस आता इलाज करू करू थकला होता, आणि त्याला कळूनही गेलं होतं नंदाकडे जे 2 पोर आहेत ते आपले वैरी आहेत. पण त्याचे सगळे उपाय खुंटले होते. भले भले राक्षस पाठवले, खाली हात आले. आता काय करावं म्हणून तो एका दृष्टानं सल्ला दिला होता की बुवा धनुर्याग करा. तेव्हा आता हे सगळे आले. यमुनेच्या काठावर अक्रूराचा रथ आला. जवळ यमुना राहिली तेव्हा राधा राणी आली. राधा राणी आली आणि श्रीकृष्ण परमात्माला पाहू लागली. आपण केव्हाही देवाकडे जातो, काय करतो? देवाच्या देवळात गेलो, देव दिसला, लावले डोळे की जोडले हात, जलम तर घराच्या बाहेर निघणं नाही होत. निघून तिकून आलो आणि देवाले नाही पाहिलं, डोळे हात जोडले. मग हात जोडा, डोळ्याला आपण तुमच्या डोळ्यापुढे देव दिसायला पाहिजे, नाही तर फालतूचे डोळे लावू नका. देवाला टका पा. राधा राणी आली, रथाच्या अमोर समोर उभी राहिली आणि श्रीकृष्ण परमात्माला सारखी निहारू लागली. तिला एकदम माहित होतं आता श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातून गेले की परत येणे नाही. म्हणून सारखी देवाच्या पायाच्या अंगठ्यापासून छाती, डोकं, तोंड, कान, नाक सगळं निहारत होती आणि देवाला बघत होती. बघता 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 राधेनं देवाची मूर्ती आपल्या हृदयात साठवली आणि देवाने त्याच वेळेत आपल्या हातची मुरली राधेच्या अंगावर फेकली. राधा आता बेहोश झाली होती. काय असू दे, की फुलकार काय करत नाही, येऊ द्या, त्याचं काम आहे. कथा ऐकले ते गोपाल कृष्ण भगवान की जय. आता कथित आळकथा सांगायला पुरत नाही. मुरलीधर भुसकट मेले त्या दिवशी मामोजीचं पिलू